नमस्कार. रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, मराठी लेखकांना ज्या ज्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्या सगळ्या या चॅनलवर शेअर केल्या जातात. त्यामुळेच मराठी साहित्यिकांसाठी एक फेलोशिप येते. ही गेले 4 ते 5 वर्ष सुरू आहे. दरवर्षी 12 लेखकांना निवडलं जातं आणि त्यांना पुस्तकासाठी अनुदान दिलं जातं. म्हणजे 50,000पर्यंत अनुदान, प्रवास खर्च, राहण्याचा खर्च, अनेक चर्चासत्र, अनेक उपक्रम त्यांच्याद्वारे राबवले जातात. त्या सगळ्या गोष्टी ही मराठी लेखकांसाठी चालू असतात. तर या फेलोशिपसाठी काय नियम आहेत, त्याची काय पात्रता आहे, त्याच्यासाठी अर्ज कसा करावा, या फेलोशिपचा आणखीन काय फायदा आहेत, त्यांची उद्दिष्ट काय आहेत, याची सगळी विस्तृत माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. ॲक्च्युली दरवर्षी अशा ज्या साहित्यिकांना महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या या चॅनलवरून शेअर करताना मला जास्त आनंद होतो, कारण त्याचा लाभ जे जे साहित्यिक घेतात ते मला आवर्जून कळवतात. तर ही पण फेलोशिपसाठी जे कोणी अर्ज करणार आहे त्यांनी मला कमेंट करून जरूर कळवा. या व्हिडिओखाली कमेंट करवा. म्हणजे ज्यावेळेला रिझल्ट डिक्लेअर होईल त्यावेळेला समजा आपल्या ग्रुपमधलं कोणी असेल तर ते मी जाहीर करू शकेल. तर सुरू करूयात की ही फेलोशिप कुठली आहे. तर ही फेलोशिप आहे, तुम्ही आता माझ्या स्क्रीनवर पण पाहू शकताय. ही शरद पवार इन्स्पायर फेलोशिप आहे. ओके, आता तुम्हाला जर 2026चे जे लेखक आहेत ज्यांना फेलोशिप मिळाली आहे त्यांची जर लिस्ट दाखवली, हे बघा, फेलोशिप 2025, 24 रिझल्ट, हे सगळे रिझल्ट अनाऊन्स झालेले आहेत. 3, 4, 5 हे 5वं वर्ष आहे. हे 6वं आहे. तर हे मागच्या वर्षीचे लेखक आहेत. ही त्यांची नावं आहेत. 10 आणि 11, 12. सो पूर्ण ह्याच्यामधून 12 लेखकांना ही फेलोशिप मिळते. आणि ते कुठले कुठले आहेत हे पण तुम्ही पाहू शकता. रत्नागिरी, पुणे, जळगाव, नाशिक, सातारा, चंद्रपूर, धाराशिव, ओके, पुणे, परत धाराशिव, लातूर, ठाणे. सो पूर्ण महाराष्ट्रातून हे लेखक अप्लाय करतात आणि ज्यांचं साहित्य चांगलं आहे, त्यांच्या अटीत जे बसतात त्यांना ही फेलोशिप मिळते. तर त्यांच्या 4-5 फेलोशिप आहे, पण आपण साहित्य संबंधितच फेलोशिपचा ह्याच्यामध्ये पाहूया. तर सगळ्यात पहिले इथे तुम्ही त्यांची वेबसाईट पाहू शकता. तर त्यांचं ही फेलोशिप का सुरू केली, कारण इंग्रजी माध्यमांच्या शाळांची वाढती संख्या, त्यामुळे तरुण पिढीपासून तरुण पिढी जी आहे ती मराठी साहित्यापासून दूर जायला लागली. तर वाचन, लेखन, संशोधन संस्कृतीपासून दूर होऊ नये आणि मराठी लेखकांना एक चांगलं व्यासपीठ मिळावं म्हणून यशवंतराव चव्हाण सेंटरने ही फेलोशिप चालू केली आहे. तर शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप असं त्याचं नाव आहे. तर त्याचं ध्यास सर्वोत्तमाचा शोध युवा लेखकांचा, असं त्या फेलोशिपचं ब्रीदवाक्य आहे. तर ते स्वरूप काय आहे, निवड प्रक्रिया वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर मी सांगणार आहेच. याशिवाय इथे तुम्ही पहा, अर्ज कसा करावा हे पण मी सांगणार आहे. आता ही त्यांची पद्धत आहे, अर्ज करण्याची पद्धत, फेलोशिप निवड, ही स्टेप बाय स्टेप सांगते. पण त्याच्या आधी या तारखा तुमच्याकडे स्क्रीनशॉट करून घ्या, कारण बरेचदा मला विचारतात की कधी होणार आहे, कधी होणार आहे. तर सगळ्यात पहिलं तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. तो फॉर्म 13 ही पूर्ण प्रोसेस आहे 13 डिसेंबर ते 12 डिसेंबर 2027. ओके, मोठा कालावधी असतो हा फेलोशिपचा. 1 वर्ष तुमचा हा फेलोशिपचा कालावधी असणार आहे. तर फॉर्म सबमिशन कधीपर्यंत करायचं आहे? 15 ऑगस्ट ते 15 ऑक्टोबर. सो हे 3 महिनेच तुम्हाला फॉर्म सबमिट करता येणार आहे. अगदी टाईमली होतं बरं का ह्या गोष्टी. त्यांनी जी वेळ दिली आहे ना, समजा 15 ऑक्टोबरला तुम्ही फॉर्म सबमिट करणार असाल आणि खूप उशीर झाला तर तो फॉर्म ॲक्सेप्ट होणार नाही. त्यामुळे ह्या तारखा नोंद करून ठेवा. त्याच्यानंतर अर्जांची छाननी वगैरे, निवड समिती, ऑनलाईन मुलाखती पण ते घेणार आहेत, कारण महाराष्ट्रापासून भरातून लेखक येतात. 16 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर हे आलेल्या ऑनलाईन अर्जांची छाननी होणार आहे.
20 नंतर 1 डिसेंबर ही अप्लाय करणाऱ्यांसाठी महत्त्वाची तारीख आहे. 1 डिसेंबर रोजी अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची घोषणा, म्हणजे जे निवडले जाणार आहेत ते 1 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. कुठे जाहीर होणार आहेत? याच वेबसाईटवर. त्याच्यानंतर फेलोशिप कधी मिळणार आहे? 13 डिसेंबर. सो त्याच महिन्यात सगळ्यांना फेलोशिप देणार आहे. नंतर ते ओरिएंटेशन प्रोग्राम असतात 13-14 डिसेंबर, 12-13 मार्च नंतर. ह्या मग बाकीच्या गोष्टी पण त्यांचं काय काय आहे ते पूर्ण गोष्टी ह्याच्यात त्यांनी दिलेल्या आहेत. पण मी महत्त्वाच्या सगळ्या तारखा तुम्हाला इथे सांगितल्या आहेत. कोण कोण ह्याच्यामध्ये आहेत बघा. हे सगळे जे लीडिंग पब्लिकेशन आहेत ते याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत. रोहन प्रकाशन, ग्रंथालय, कृष्णा आहे, अनघा प्रकाशन. तर हे सगळे प्रकाशन त्यांच्यामध्ये आहे. त्यांची निवड प्रक्रिया मी सांगितली. आणि ह्या त्यांच्या बघा साहित्यिक शाळा. आता हे ऑनलाईन ऑफलाईन जे निवडले जाणार आहेत त्यांना ह्या गोष्टी सांगितले जाणार आहेत. तर याच्यासाठी आता उद्दिष्ट काय की तरुण लेखकांना घेऊन त्यांचं साहित्य फेलोशिप द्वारे सर्जनशील लेखनासाठी व्यासपीठ देणं हे त्यांचं मेन उद्दिष्ट आहे. आणि त्याच्यानंतर जे या लेखकांची निवड होणार आहे त्यांना पुस्तक रूपात त्यांचं साहित्य प्रकाशित करण्यास मदत करणे हे पण यांचं आहे उद्दिष्ट आहे. आता निवड झालेल्या लेखकांना काय मिळणार? तर सगळ्यात माहिती आहे, पहिले निवड झालेल्या लेखकाला लेखनासाठी आर्थिक पाठ्यवृत्ती ₹50,000 मिळणार आहे. ही खूप मोठी रक्कम आहे जे निवड आहेत त्यांना मिळणार आहे. तसेच पाठ्यवृत्तीच्या कालावधीत इतर खर्च 50,000 कमाल. सो वरील खर्चामध्ये काय काय समाविष्ट आहे? तर मेन तुमचे कार्यक्रम, संवाद सत्रे, त्याच्यासाठी लागणारा प्रवास आणि निवास खर्च. तर हे पण खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर कुठून दुसरीकडून येणार असाल या फेलोशिपमध्ये तर तुम्हाला राहण्याचा आणि प्रवासाचा खर्च पण याच्यामध्ये मिळणार आहेत. तसेच जी सत्र होणार आहेत ती पण याच्यामध्ये समाविष्ट आहेत. सो म्हणजे फेलोशिप 50,000पर्यंत आहे, प्लस इतर खर्च पण त्याची मर्यादा 50,000पर्यंत ते देणार आहेत. लेखकासाठी नेमलेल्या मार्गदर्शकांचे मानधन व प्रवास खर्च. आता तुमच्यासाठी जे तुम्ही सगळे नवीन लेखक असणार आहात, पण मग तुमच्यासाठी मार्गदर्शन करणारे पण काही जण आहेत, तेही त्यांचेही पैसे याच्यामध्ये समाविष्ट आहे. निवड समितीच्या मान्यतेनंतर पुस्तकाच्या प्रकाशनासाठी पण अर्थसहाय्य याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. सो एक ओव्हरऑल चांगलं पॅकेज नवीन लेखकांना इथे मिळणार आहे. आता ह्याच्यासाठी पात्रता काय, जर सगळ्यात महत्त्वाचं की कुठल्या लेखकांना ही फेलोशिप मिळणार आहे? तर पहिलं म्हणजे कादंबरी किंवा दीर्घकथा लिहिणारे लेखन पहिलं. दुसरं म्हणजे नाटक जर प्रकार तुम्ही लिहित असाल तो एक प्रकार. तिसरं म्हणजे ललितेतर साहित्य, म्हणजे चरित्र, सामाजिक शास्त्रांशी संबंधित किंवा लोकसाहित्याशी संबंधित काही तुम्ही लिहिलं असेल तर ते एक ललितमध्ये येणार. चौथं म्हणजे विज्ञान साहित्य, मग त्याच्यात ललित गद्य किंवा ललितेतर गद्य हे पण येणार आहे. आणि पाचवं म्हणजे बाल साहित्य, त्याच्यामध्ये गद्य आणि ललितेतर गद्य. तर हे या 5 प्रकारातच निवड होणार, म्हणजे हेच साहित्य चालणार आहे. तुम्ही म्हणाल कविता संग्रह, चारोळी संग्रह या गोष्टी चालतील का? तर नाही. याच्यात त्यांनी गद्याशी संबंधितच पुस्तकांवर फेलोशिप ठेवलेली आहे. पद्य याच्यामध्ये इन्क्लुडेड नाही. त्यामुळे दीर्घकथा, नाटक वगैरे जे तुमचं क्रिएटिव्ह रायटिंग आहे ते सगळं याच्यामध्ये इन्क्लूड आहे. प्लस माहितीपर गोष्टी, म्हणजे आपले कंटेंट रायटिंग वर्कशॉप झालेले जे लेखक आहेत ते माहितीपर लेख भरपूर लिहितात. तर तुम्ही एखादा कुठला तरी विषय निवडू शकता, त्याच्यावर पूर्ण साहित्य जर तुम्ही लिहू शकत असाल तर तुम्ही ह्याच्यामध्ये नक्कीच लिहू शकता पुस्तकामध्ये. तर ह्या 5 गोष्टीच त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेल्या पर्यायांपैकी एका प्रकारात तुम्हाला ते पुस्तक लिहिण्यास किंवा पुस्तक भाषांतरित करण्यास इच्छुक कोणीही मराठी भाषक तरुण लेखक लेखिका अर्ज करू शकतात. ओके. सो या विषयापैकी एकासाठी तुम्ही अर्ज करू शकता. वयोमर्यादा महत्त्वाची आहे. 18 ते 35 वय असणारे लेखकच याच्यामध्ये ह्यांनी अर्ज करू शकतात. 12 ऑगस्ट रोजी तुमच्या वयाची 35 वर्ष पूर्ण झालेली, 35 वर्ष कमाल मर्यादा आहे.
सो ते पहा. तुमचं 18 ते 35 ह्या वयोगटच असणार आहे. दुसरं म्हणजे या व्यतिरिक्त जर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही गोष्टीसाठी फेलोशिपसाठी अर्ज केला तर ते स्वीकारलं जाणार नाही. आणि जर तुम्ही इतरत्र पदवीसाठी किंवा अन्य कारणासाठी हे साहित्य जर पाठवले असेल, सेम साहित्य इतर पदवीसाठी पण पाठवले आणि ते त्यांना नंतर कळलं, तर तुमची फेलोशिप पण रद्द होऊ शकते. त्यामुळे ह्या गोष्टींकडे नीट लक्ष द्या की तुम्ही ज्या पुस्तकासाठी अर्ज करत आहात ते कुठलं पुस्तक आहे, काय आहे, त्याच पुस्तकाचं तुम्ही दुसरीकडे पण कुठे काही केलं आहे का, तर त्या गोष्टी जरा सांभाळून करा. सो ही पात्रता तुम्हाला लक्षात आली आहे. याच्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की पाठ्यवृत्ती प्राप्त लेखकांना अनुदान वगैरे या गोष्टी मी मगाशी पण सांगितल्या त्याच आहेत. लेखना संदर्भातले मार्गदर्शन वर्ग आणि मराठी यशस्वी समकालीन लेखकांशी त्यांची चर्चासत्र, संवाद सत्र पण ते आयोजित करणार आहेत, जी तुमच्यासाठी सगळी फ्री असतील किंवा तुम्हाला काही त्याचे ठराविक पैसे मिळणार आहेत एकत्र. सो त्यांची ती स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. तर तुम्ही नक्कीच हे बघू शकता पात्र करण्याच्या पूर्वी. ह्या वेबसाईटवर तुम्हाला हवे तर तुम्ही पाहू शकता. सो अशा प्रकारची ही फेलोशिप आहे. तारखा वगैरे मी सगळ्या सांगितल्यात. ही जी तुम्हाला वरती पुस्तकं दिसत आहेत ही यांच्याच अंतर्गत सगळी झालेली आहे. म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न असेल की मॅडम पण मग आम्ही कुठल्या प्रकारचं पुस्तक लिहू शकतो. तर मागच्या वर्षी जी 12 पुस्तकांना फेलोशिप मिळाली आहे ही पुस्तकं इथे तुम्ही पाहू शकता. ओके. खोल खोल दुष्काळ, डोळे प्रदीप कोकरे यांचं हे एक पुस्तक आहे. हे एक पुस्तक आहे. इथे बघा मधुश्री पब्लिकेशन. सो हे त्यांच्या थ्रू सगळं पब्लिश होतं, प्लस तुमचं मार्केटिंगही होतं, तुमचं नावही होतं, जाहिरातीही होतं. सो अशा प्रकारची पुस्तकं त्यांनी मागच्या वर्षी स्वीकारलेली आहेत. आणि त्याचं इथे पहा तुम्ही हे भाषांतर केलेलं आहे अभिषेक धनगर. ओके. द हाऊस ऑफ पेपर कार्लोस या लेखकाचं आहे, त्याचं त्यांनी भाषांतर केलेलं आहे. सो अशी पुस्तकं पण त्यांना चालणार आहेत. त्याच्यानंतर आहे अमृता देशपांडे यांचं आहार. सो हे एक रेसिपी बुकसारखं आहे, हे पण त्यांना चालणार आहे. ही 12च्या 12 पुस्तकं बघा. ही कथा संग्रह आहे. हा एक कादंबरी होती. हे पण आय थिंक भाषांतरच असणार आहे. हां, रेश्मा तांबोळे ब्रह्मदेशातील दिवस हे भाषांतर पुस्तक आहे. आता तुम्ही म्हणाल की लेखकाची भाषांतरासाठी परवानगी लागते का? तर अर्थात लागणार आहे. पण हे तुम्हाला सगळं त्या फेलोशिपच्या कार्यक्रमात समजून जाईल की ते कसं करायचं, काय करायचं. त्याच्यासाठी तुम्हाला प्रकाशक सहाय्य करणार आहेत, त्यामुळे ती काळजी करू नका. हे नकली पेंटिंगचं गूढ, विनय खंडाळे एक कुठल्या कथा संग्रह आहे. सो इन शॉर्ट त्यांना कथा, कादंबऱ्या, नंतर ही पण एक छान कादंबरी दिसतीये करुणा. ही ज्वारीची कथा एक आहे. हे 2022चं पुस्तक आहे. ओके. जनुक कोशशास्त्र, तर हे एक माहितीपर पुस्तक आहे. सो माहितीपर म्हणजे जे आपण म्हणतो कॉन्टेंट रायटिंगमध्ये आपण माहिती लिहितो ते आहे. कथा आहे, कादंबरी आहे, आहारावर पुस्तकं आहेत, भाषांतरित पुस्तकं आहेत. तर इथे ही पुस्तकं आपल्याला दिसत आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं झालं, तर याच्यानंतर तुम्हाला पाहायचं आहे की अर्ज कसा करायचा. तर अर्जासाठी त्यांचं बटन आहेच, इथे तुम्ही पाहू शकता ॲप्लाय. इथे जाऊन जस्ट लॉग इन करून बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत. पण अर्ज करण्यासाठी आधी ह्या गोष्टी तयार ठेवा. सगळ्यात पहिलं की तुम्ही जो अर्ज त्यांनी दिलेला आहे तो पण ऑनलाईनच अर्ज आहे. तो काही वहीवर वगैरे पेनावर लिहायचा नाही आहे. त्याच्यामध्ये तो गुगल फॉर्म आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमची अचूक माहिती भरावी. त्याच्यामध्ये परिचय, नाव, पत्ता, संपर्क, शाळा, महाविद्यालय, नोकरी किंवा व्यवसाय जे काय करत असाल ते नोंदवावं. तुमच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारी किमान 3 पुस्तके व लेखक यांच्याविषयी 200 ते 300 शब्दात माहिती द्यावी. ओके. हे लक्षात ठेवा. त्याबरोबरच आणखीन एक प्रश्न असणार आहे. शरदचंद्र पवार साहित्य शिष्यवृत्ती या फेलोशिपमुळे तुम्ही सध्या लेखन करत असलेल्या कार्यात किंवा नियोजित लेखन
कार्यात कशा प्रकारे सहाय्य होईल असं तुम्हाला वाटतं. सो हे पण तुम्हाला थोडक्यात तिथे लिहायचं आहे. या सगळ्या गोष्टी आहेत ना फॉर्ममध्ये भरायच्या आहेत, पण तुम्ही तयारी करावी म्हणून मी आधी सांगते. त्याच्याबरोबर तुम्ही लेखन काय पाठवायचं आहे, अख्खंच्या अख्खं पुस्तक पाठवायचं आहे का? नाही. आपल्या नियोजित लेखनाचा मजकूर PDF स्वरूपात जोडायचा आहे. तर तिथे अटॅचमेंटसाठी दिलेलं आहे, मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे, ते अटॅच करायचं आहे. कादंबरी असल्यास, आता तुमची कादंबरी असल्यास 2000 शब्दांचं एक प्रकरण त्यांना पाठवायचं आहे. पूर्ण कादंबरी पाठवायची नाही, हे लक्षात ठेवा, PDF स्वरूपात. दीर्घकथा असल्यास एक प्रकरण. आता 2000 शब्दांचंच पाहिजे का असं नाही आहे, जरा कमी असेल तरी चालेल. थोडक्यात ते तुमचं लेखन कसं आहे, काय म्हणजे इंटरेस्टिंग आहे का, वाचकांना आवडेल का ते बघणार आहेत. तर हे पाठवायचं आहे. जर दीर्घकथा असल्यास किमान एक प्रकरण, तसेच कादंबरी किंवा दीर्घकथेचा 500 शब्दांमध्ये आराखडा, ओके, त्या पुस्तकाबद्दल 500 शब्दांमध्ये तुम्हाला लिहून पाठवायचं आहे. म्हणजे एक प्रकरण तर पाठवायचंच आहे, प्लस त्या पुस्तकाबद्दल 500 शब्दाचं त्या पुस्तकात काय काय असेल ह्या गोष्टी 500 शब्दात लिहून पाठवायच्या आहेत. नाटक असल्यास 2000 शब्दांचा मजकूर आणि सोबत नाटकाचा विषय स्पष्ट होईल, हे या गोष्टी 500 शब्दात तुम्हाला पाठवायच्या आहे. ललितेतर म्हणजे नॉन फिक्शन असल्यास 2000 शब्दांचा मजकूर आणि विषय आशय तपशील स्पष्ट होईल, हे 500 शब्दात त्यांना पाठवायचं आहे. विज्ञान साहित्य असल्यास पण 2000 शब्दांचा मजकूर आणि विषय आशय तपशील स्पष्ट होईल, हे 500 रुपयात तुम्हाला पाठवायचं आहे. तर अर्ज करण्याच्या आधी या सगळ्या गोष्टी PDF स्वरूपात रेडी ठेवा, म्हणजे अर्ज करताना पटापट तुम्हाला अटॅच करून पाठवायचं. 10 मिनिटात अर्ज तुमचा भरून होईल. फेलोशिप कालावधी कधी आहे? 13 डिसेंबर ते 12 डिसेंबर 2027. 1 वर्षाचा हा कालावधी असेल. 12 ऑगस्टला फेलोशिप तुम्हाला प्रदान करण्यात येईल, त्याची अनाउन्समेंट पण होईल. बाकी निवड प्रक्रिया मी तुम्हाला मगाशी त्या ह्याच्यात सांगितलं. ओके. सो ह्या सगळ्या गोष्टीचे जे हक्क आहेत ते तज्ज्ञ परीक्षकांकडूनच परीक्षण करून ते सांगणार आहे. काही ऑनलाईन मुलाखती होऊ शकतील, ज्या वेळेला तुमचं 12 जण निवडले जातील. आता हे 12 जणांमध्ये लेखक आणि लेखिका हे दोघंही आहेत, फक्त वयोगट लक्षात घ्या. आणि निवड समितीमध्ये कोण कोण आहेत ही त्यांनी तिथे नावं दिलेली आहेत. तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये करायच्या आहेत, तुम्हाला तयारी करायची आहे आणि मगच अप्लाय करायचं आहे. आता अप्लाय कसं करायचं याच्यासाठी माझ्या कम्प्युटर स्क्रीनवर पुढे सांगते. तर ह्या पेजवर तुम्हाला दिसत आहे, ही लिंक मी व्हॉट्सअप चॅनलवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेल. तर इथे तुम्हाला दिसतंय साहित्य फेलोशिप. तर आपल्याला अप्लाय नाऊ हे न करता आधी आपल्याला रजिस्टर करायचं आहे. इथली तारीख तुम्ही लक्षात ठेवा. तर लॉग इन करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला रजिस्टर करावं लागेल. जर तुमचं जुनं असेल तर लॉग इन करू शकता, पण फर्स्ट टाईम तर रजिस्टरच करायचं आहे. सो इथे तुम्ही पहा, लॉग इन ID आपल्याला करायचेत आणि इथे आपल्याला रजिस्टर झाल्यावर आपलं नाव, मधलं नाव, हे जे बेसिक डिटेल्स जे आहेत ते आणि हे डिटेल्स टाकल्यावर मग आपल्याला शेवटी रजिस्टर हे बटन दाबायचं आहे. तर हे सगळे डिटेल्स नॉर्मली टाकून घ्या. रजिस्टर झालं की तुमचं हे पण व्हेरीफाय होतो OTP, आणि मग तुम्ही इथे लॉग इन आणि पासवर्ड देऊन नॉर्मली आपलं लॉग इन करायचं आहे. येस. आता लॉग इन आल्यावर पण मग ते मगाचे डिटेल्स आहेत ते सगळे दिसणारच आहे, पण त्याच्याशिवाय आणखीन पण तुम्हाला माहिती टाकायची आहे. तर अगदी सिंपल मराठीमध्ये आहे, ही पण अगदी सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे, अवघड वगैरे असं काहीच नाही आहे. ह्या बेसिक गोष्टी पण टाकायच्या आहेत. इथे पण 4 ऑप्शन दिसत आहेत तुम्हाला. सभासदांची माहिती, मग शैक्षणिक, नंतर पात्र. हा ॲप्लिकेशन ID तुमच्याकडे नेहमी लिहून ठेवा, तो इम्पॉर्टंट असतो. एक काम कर, स्टेपलर घेऊन इकडे आले, तुला सांगितलं कसं करायचं. उमेदवाराची अधिक माहिती. सो हे 4 ज्या टॅब तुम्हाला दिसत आहेत वरच्या, त्या सगळ्या 1 बाय 1 सेव्ह करत जायचंय. इथे दुसरं टॅबमध्ये पहा तुम्ही, याच्यात तुमचा ॲड्रेस वगैरे या गोष्टी टाकायच्यात. कुठला तालुका, जिल्हा, शहर
हे पहिलं भरून झालं होतं आपलं. आता हे थर्ड, हे फोर्थला पण तुमची जी आवश्यक गोष्टी आहेत, इथे बघा चूज फाईलचं ऑप्शन त्यांनी दिलं आहे. याच्यामध्ये आपल्याला आपलं साहित्य जे आहे ते अटॅच करून पाठवायचं आहे, ते पण PDF. आणि तुम्हाला हे माहिती कुठून कळाली, तर तुम्ही यूट्यूबवर जर माझ्या पहिलं पाहिलं असेल तर सामाजिक माध्यम हे सिलेक्ट करा. शैक्षणिक, तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये वगैरे असाल तर त्याची माहिती, आणि ही उमेदवाराची माहिती. सो या बेसिक गोष्टी तुम्हाला कळायच्यात आणि सगळं सेव्ह करायचं आहे. हे सगळं सेव्ह झालं की तुमचं ॲप्लिकेशन सक्सेसफुली डन येणार. आणि तुम्हाला काही डाऊट असेल ना तर कस्टमर केअर नंबर साईटवरच आहे, त्याला तुम्ही संपर्क, त्यांचा रिप्लाय येतो. आणि सर्वांना ऑल द बेस्ट.